We can do nothing. How can I row a boat myself? Thus, these waves, if only I had another manhood to help me. आता इथे ते लोक जे आहे कशासाठी वाट बघत होते, तर मदतीसाठी जे आहे ते वाट बघत होते. आणि तिचे फादर तिला काय म्हणाले की मी त्यांना वाचवलं देखील असतं, पण मी इथे एकटा आहे, तर मला अशा एखाद्या व्यक्तीची गरज आहे जो माझ्यासोबत येऊ शकेल त्यांना वाचवण्यासाठी. बघा, साहजिकच आहे, यांच्याकडे जर एखादी बोट असेल तर ती बोट चालवण्यासाठी देखील कुणीतरी पर्सन जो आहे, व्यक्ती जो आहे तो पाहिजे असेल, तरच काय होईल, तर एखादा व्यक्ती रेस्क्यू करू शकेल आणि एखादा जो व्यक्ती आहे तो हे ऑपरेशन जे आहे रेस्क्यूचं ते करू शकणार आहे आणि दुसरा आहे हेल्प करू शकणार आहे. मग त्याचे जे नाव आहे ते वल्हवण्यासाठी देखील, ती चालवण्यासाठी देखील एखाद्या पर्सनची गरज जी आहे ती ग्रेसच्या फादरला आहे. मग आय कॅन हेल्प यू फादर, क्राईड ग्रेस. आय कॅन रो अ बोट ॲज वेल ॲज एनी मॅन. कांट आय? आय एम स्मॉल बट आय एम स्ट्रॉंग. ती काय म्हणत आहे की फादरला की मी सुद्धा कशी नाव जे आहे ती अगदी छान वल्लवू शकते, चांगली नाव जी आहे ती मी चालवू शकते. तर इथे मी कशी आहे, जरी मी स्मॉल असले तरी मी कशी आहे, स्ट्रॉंग आहे. म्हणून इतर व्यक्तीची तुम्हाला काय गरज आहे, मीच ते काय करणार आहे की तुम्हाला नाव वल्लवण्यामध्ये मीच काय करणार आहे, तर हेल्प करणार आहे, तुमची मदत करणार आहे, असं कुणाचं म्हणणं आहे, तर जी ग्रेस आहे ते तिच्या वडिलांना हे म्हणत आहे. मग यू अँड आय हॅव ऑफन रिव्हर्ड टुगेदर. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त तुम्हाला आणि मलाच हे जे काही पॅसेंजर आहे जे अडकलेले आहे त्यांना आपल्याला वाचवायचं आहे, रेस्क्यू करायचं आहे. वी कॅन रीच दज अनफॉर्च्युनेट पीपल. ह्या दुर्दैवी व्यक्ती जे तिथे अडकलेले आहेत त्यांना आपण काय करू शकतो, रेस्क्यू करू शकतो, त्यांची हेल्प जे आहे ते आपण करू शकतो. असं मत कुणाचं आहे, तर असं मत आहे ग्रेसचं. मग Mrs. Darling was with her husband and daughter at the window. No, no, she explained. ही जी ग्रेस आहे तिचे फादरला जेव्हा त्यांच्या दोघांचा संवाद होत होता, तर तो संवाद जो आहे त्या मिसेस डार्लिंग जे आहे त्यांनी ऐकलेला आहे आणि त्या म्हणतात की नाही नाही, हे काम जे आहे ते आपलं नाही आहे, रेस्क्यू करायचं काम जे आहे ते आपलं नाही आहे, तर हा जो रिस्क आहे तो आपल्याला घ्यायचा नाही आहे, असं कोण म्हणत होतं, तर ग्रेसची जी आई आहे ती ग्रेसची आई असं म्हणत होती. मग आता जी ग्रेस आहे तिच्या मनामध्ये मात्र ठरलेलं होतं की आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते आपल्याला करायचं आहे. मग हाऊ विल इट हेल्प दस पुअर पीपल इफ यू आर ड्राउंडेड. आता हे जे पॅसेंजर्स आहेत त्यांना तर आपल्याला वाचवायचंच आहे, नाहीतर ते काय होतील, ते देखील बुडणार आहे. आणि त्यासाठी ग्रेसची काय धडपड चालू होती की आपल्याला देखील काय करायचं आहे, तर वडिलांसोबत मिळून ह्या लोकांना आपल्याला वाचवायचं आहे. मग यू कॅन नॉट रो इन दिस स्टॉर्म, डू नॉट ट्राय. तुम्ही हे जे काही वादळ आहे, वारा आहे, त्याला तुम्ही काय करू शकत नाही, फेस करू शकत नाही. तुम्ही स्वतः बुडालात तर मग तुम्ही त्या लोकांना कसं काय वाचवणार, असं ग्रेसची जी आई आहे ती म्हणत होती. ह्या संपूर्ण वादळ वाऱ्यासह तुम्ही स्वतः आधी काय करायला पाहिजे, वाचायला पाहिजे, तरच तुम्ही काय करणार आहात, ते जे पॅसेंजर अडकलेले आहेत त्यांना तुम्ही वाचवणार आहात. पण एवढ्या मोठ्या वादळ वाऱ्यामध्ये ज्या काही विजा कडकडाटत आहे, या सगळ्यांमध्ये तुम्ही कसं बरं त्या पॅसेंजरला वाचवणार, आधी तुम्ही तर स्वतः सेफ राहिले पाहिजे, असं त्यांची आई जी आहे, ग्रेसची जी आई आहे ती अशी म्हणत होती की आधी तुम्हाला स्वतःला काय करायला पाहिजे, तुम्ही स्वतःला वाचवायला पाहिजे. मग अ गर्ल लाईक यू ग्रेस कॅन नॉट डू अ मॅन्स जॉब. हा जो काम आहे हे कुणाचं काम नाही आहे, तर आपलं काम नाही आहे. लेट अस प्रे फॉर देम हजबंड. आता ती म्हणते की बघा, ह्या मध्य समुद्रामध्ये हे जे पॅसेंजर आहे ते अडकलेले आहे आणि त्यांना वाचवणं हे आपलं काम नाही आहे. आपण फक्त त्यांच्यासाठी काय करू शकतो, प्रार्थना करू शकतो आणि ते आपण तिघेही मिळून काय करूया, ते आपण प्रार्थना करूया, जेणेकरून काय होईल की ते लोक वाचले जातील. असं ज्या ग्रेसची आई आहे ती म्हणत आहे की आपल्याला
हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते करायचं नाही आहे, कारण खूप वादळ वारं जे आहे ते सुटलेलं आहे आणि यामध्ये जर तुम्ही सेफ नसणार तर मग कसे काय बरं तुम्ही जे काही रेस्क्यू ऑपरेशन आहे ते तुम्ही करणार. मग गो विल हेल्प देम परहॅप्स बट वी कॅन नॉट. ग्रेस वॉज डिटरमाइंड हाव एव्हर. पण हे सगळं कुणाला पटत नव्हतं, तर जी ग्रेस आहे ते तिला पटत नव्हतं आणि ती सांगत होती की आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे काम आहे रेस्क्यूचं जे काम आहे ते आपल्याला करायचं आहे. आपल्याला ते खडकावरती जे काही माणसं तिथे अडकलेले आहेत त्यांना मात्र आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. म्हणून मग ग्रेसने काय ठरवलेलं आहे की आपण काय करणार आहोत, तर आपण जाणार आहोत आणि त्या लोकांना जे तिथे अडकून पडलेले आहेत त्यांना आपल्याला सोडवायचं आहे. मग शी ॲग्रीव अंटिल ॲट लास्ट हर फादर ॲग्री. शेवटी तिने रिक्वेस्ट केली आणि समजावून सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला ह्या लोकांना वाचवायचं आहे. आणि मग ते काय झाले होते, तर ॲग्री झाले होते. मग मिसेस डार्लिंग विथ अ हेवी हार्ट हेल्प देम टू गेट द बोट आउट. मिसेस डार्लिंग ज्या आहेत त्यांनी खूप अशा अंतकरणाने त्यांना सांगितलं, जड अंतकरणाने सांगितलं की तुम्ही काय करा, ठीक आहे जा आणि त्या व्यक्तींना काय करा, वाचवा. म्हणून तुम्ही बोट घेऊन जा. तर जी बोट आहे ग्रेसच्या वडिलांची, ती बोट घेऊन आता काय करत आहे, हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी हे लोक गेलेले आहे. मग शी वॉच अँड प्रेयर ॲज दे सेट अप. आता ती जी ग्रेसची आई आहे, आता हे सगळं जी तयारी केलेली आहे, आता ते निघालेले आहेत कशासाठी, ग्रेस आणि तिचे वडील त्या जे लोक आहेत जहाजफोटी झाल्यानंतर लटकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आता हे काय झालेले आहेत, सज्ज झालेले आहेत ग्रेस आणि तिचे वडील. आणि ते आता शेवटी निघालेले आहे आणि त्यांच्या दोघांसाठी प्रार्थना कोण करत आहे, तर ग्रेसची आई करत आहे. मग द बोट वेंट up and down over waves as high as hills. आता ही जी बोट आहे ही देखील त्या समुद्र भागामध्ये काय होत आहे, तर खूप ज्या काही आपण लाटा म्हणतो त्या लाटा अगदी डोंगरा एवढ्या उसळत होत्या. खूप भरती ओहोटी जी आहे ती आलेली होती आणि मोठमोठ्या लाटा ज्या आहेत त्या मोठमोठ्या लाटा ज्या आहेत त्या उसळत होत्या. कुठे तर समुद्रामध्ये इथे आपल्याला दिसत आहे खूप मोठमोठ्या ज्या लाटा आहेत त्या समुद्रामध्ये उसळत आहे आणि त्यांना हे जे जहाज आहे, बोट आहे, त्यांना पार करून कुठे जायचं आहे, तर मध्यभागी जायचं आहे, समुद्राच्या मध्यभागी जायचं आहे आणि त्या लोकांना काय करायचं आहे, अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करायचं आहे. मग समटाइम्स इट स्टूड ऑन वन एंड समटाइम्स ऑन द अदर एंड. बघा कधी कधी त्या लाटा काय करायच्या, तर हा जो जहाज आहे त्या जहाजाला कधी कधी भेदून जात होत्या त्या लाटा. मग इट वेंट अप टू द टॉप अ वेव अँड देन डाऊन इनटू अ ग्रेट व्हॅली बिटवीन द वेव्स. एवढा प्रचंड लाटा येत होत्या की अगदी ते जहाज चालवण्यासाठी त्याच्यासाठी काय पाहिजे, तर तेवढं कौशल्य पाहिजे. त्याला अगदी जसं लाटावरती जायचा तसा तो जहाज जायचा आणि जशा खाली यायच्या तशा काय व्हायचा, तर हा जो जहाज आहे त्या लाटेच्या अनुसारच काय करत होतं, तर जहाज जो आहे तो चालवला जात होता आणि त्यांचं ऑपरेशन होतं कुठे जायचं, की रेस्क्यू करायचं त्या लोकांना जे अडकलेले आहेत त्यांना. मग एव्हरी टाइम द वेंट डाऊन द बोट नियरली वेंट अंडर द वॉटर. नेहमी काय व्हायचं, तर बोट जे काही लाटा आहे त्याच्या आतमध्ये जायचं आणि बाहेर देखील यायचं. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की बट लिटल बाय लिटल पुलिंग विथ ऑल देअर स्ट्रेंथ ऑन द अर्स दे केम नेरर द रॉक्स. आता इथे काय झालेलं आहे की ज्या काही खडकावरती तो अडकलेले आहे, हे जे लोक आलेले आहे तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी हा जो प्रयत्न आहे तो करण्यात आला होता ग्रेस आणि तिच्या वडिलांकडून. आणि बघा तिथे काही लोक जे आहे इथे खडक आहे त्या खडकावरती जे काही
लोक आहे ते त्यांना काही जणांना घेऊन आता ती दुसऱ्या किनाऱ्यावरती जे आहे ती सोडत आहे आणि इथे अगदी त्यांच्या जीवाची देखील इथे काय करत नाहीये तर परवा इथे आपल्याला करताना दिसत नाही. बघा काही जे लोक आहेत त्या आता त्यांनी काय केलेलं आहे तर रेस्क्यू केलेलं आहे आणि आता ते सुरक्षित ठिकाणी सोडवण्यात आलेले आहे. मग हे ज्या खडकावरती चढलेले जे काही लोक आहेत त्यांना पकडून बसलेले जे काही लोक आहेत त्यांना काय करण्यात आलेलं होतं तर पकडून ठेवण्यात आलेलं होतं आणि ते लोक आता सुरक्षित ठिकाणी पोहोचतील अशी देखील काय केलेली आहे इथे ह्या दोघा जे काही ग्रेस आहे आणि त्याचे वडील आहेत त्यांनी सोय केलेली आहे. मग शी ओनली हर्ड देअर क्राईज फॉर हेल्प. शी नीडेड ऑल द स्ट्रेन टू होल्ड ऑन द ओव्हर विच वॉज बिगर. आता इथे आपण पाहू शकतो की इथे असं झालेलं आहे की जो ग्रेस आहे ती ग्रेस फक्त त्यांना बघू शकत नाही. का बघू शकत नाही? कारण तिथे काय झालेलं आहे तर खूप मोठमोठ्या ह्या लाटा आलेल्या आहेत, वारं सुटलेलं आहे, वादळ सुटलेलं आहे, त्यामुळे ती त्यांना बघू शकत नाही. मग इथे आपण बघितलेलं आहे की ती त्यांना जर बघूच शकत नाही तर मग कशी बरं ती त्यांना सेव्ह करेल. तर ती फक्त त्यांच्या आवाजावरनं काय करत होती तर त्यांना ती वाचवत होती. तिला आवाज मात्र येत होता ओरडण्याचा, किंचाळण्याचा आणि त्या हेल्प जे मागत होते त्यांचा जो आवाज आहे त्या लोकांचा पसंतचा आवाज मात्र तिच्या कानापर्यंत येत होता. दे हेल्प द डार्लिंग ड्युरिंग द लॉंग जर्नी बॅक टू द लाईट हाऊस. देन ग्रेस अँड द 3 वुमन्स गॉट आउट. आता इथे काय झालेलं आहे की काही बायका ज्या आहेत त्यांना सेव्ह करण्यात आलेलं आहे, वाचवण्यात आलेलं आहे आणि आता त्या लाईट हाऊसवरती पोहोचवण्यात आलेल्या आहे. मग इथे ओल्ड विलियम डार्लिंग त्यांना जे आहे त्यांना कुणाला तर ज्या 3 वुमन्स आहेत त्यांना इथे वाचवण्यात काय आलेलं आहे तर यश आलेलं आहे आणि त्यांना वाचवण्यात इथे आलेलं देखील आहे. मग इथे आपण बघू शकतो की इथे काही लोकांना रेस्क्यू केलेलं आहे आणि कुठे हलवण्यात आलेलं आहे तर लाईट हाऊस जे आहे त्या लाईट हाऊसवरती ह्या लोकांना हलवण्यात आलेलं आहे. मग बघा ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाईम टू रेस्ट नाउ. आता ती कधीही काय करत नव्हती, आराम करत नव्हती. तर जे लोक त्यांनी रेस्क्यू केले होते, वाचवले होते ते लाईट हाऊसवरती ते घेऊन आले होते आणि त्या लोकांना ती काय करत होती तर त्यांची काळजी घेत होती आणि म्हणून आपण इथे पाहू शकतो ऑल दॅट डे शी वॉज बिझी हेल्पिंग हर मदर टू वॉर्म अँड फीड द रेस्क्यू पॅसेंजर्स. जे रेस्क्यू पॅसेंजर होते त्यांची देखभाल करण्यामध्ये, त्यांना खाऊ पिऊ घालण्यामध्येच ती आईची जी आहे मदत करत होती. कोण? ग्रेस जी आहे ती आईची मदत करत होती. मग इथे आफ्टर सेव्हरल डेज दिस पॅसेंजर वर एबल टू रिटर्न टू देअर होम्स इन इंग्लंड. आता काही दिवसांनी काय झालं होतं की जे पॅसेंजर आहे ते पुन्हा त्यांच्या घरी इंग्लंडला निघून गेलेले होते आणि ह्या 9 जणांना ग्रेसने आणि तिच्या वडिलांनी वाचवलेलं होतं. मग इथे आपण पाहू शकतो की दे टोल्ड द स्टोरी ऑफ द ब्रेव गर्ल अँड हर फादर टू देअर फॅमिलीज अँड फ्रेंड्स. ही कुणाची स्टोरी आहे तर ही जी स्टोरीज आहे ती एका ग्रेसची आहे आणि त्याबद्दल जे पॅसेंजर आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की तिथे एक शूरवीर कोण होती तर मुलगी होती आणि तसेच तिचे फादर, तिचे फॅमिली आणि जे काही फ्रेंड्स आहेत त्यांनी आमची काय घेतली होती तर आम्हाला वाचवून आमची खूप त्यांनी काळजी घेतलेली होती. म्हणजे हे सडनली काय झालं होतं की सडनली ग्रेस डार्लिंग अँड हर फादर वर फेमस. अचानक ते दोघंही कसे झाले होते? खूप फेमस झाले होते. द स्टोरी ऑफ देअर हेरोइझम वॉज टोल्ड इन द न्यूजपेपर्स. हे सगळं कशामध्ये आलं होतं तर जो न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपरमध्ये आलं होतं की हे जे ग्रेस आहे आणि तिचे वडील आहेत त्यांनी काय केलं होतं तर काही लोकांना रेस्क्यू केलं होतं आणि त्यांना वाचवून त्यांची हेल्प जी आहे ती ह्या दोघांनी केली होती. Money was raised to help all the lighthouse keepers in their dangerous lonely life. ह्या अशा कठीण अवस्थेमध्ये जे लोक राहतात लाईट हाऊसवरती त्या सगळ्या सेलर्सला काय देण्यात आलं होतं तर काही पैसे जे आहे पैशांची मदत जी आहे ती सरकारतर्फे इथे करण्यात आलेली होती. म्हणजे त्यांच्याकडे देखील लक्ष जे आहे ते आता गेलेलं होतं आणि त्यामुळे
आता ग्रेसला कसं वाटलं होतं? बरं वाटलं होतं. ग्रेस अँड हर फादर वर गिवन अ स्पेशल रिवॉर्ड फॉर देअर हिअरोइझम. आता ग्रेस आणि तिच्या वडिलांना स्पेशल इथे बक्षीस देण्यात आलं होतं. पोअर ग्रेस डिड नॉट लिव्ह लॉंग आफ्टर द रेस्क्यू. ती रेस्क्यू ऑपरेशन हे जेव्हा झालं त्याच्यानंतर ती मात्र जास्त जगली नाही. तर काही दिवसांनीच ती काय झाली होती तर दगावली होती. म्हणजेच काही दिवसांनीच ती इथे आपल्याला डाईट झालेली दिसून येत आहे. बघा इथे आहे शी डाईड ॲट द एज ऑफ 27. जेव्हा ती 27 इयर्सची झाली तेव्हा ती तिथे काय झालेली होती तर तिला देवाज्ञा झालेली होती. बट शी स्टील रिमेंबर फॉर हर अनसेल्फिश करेज. पण ती नेहमी का लक्षात राहिलेली आहे? कारण ती निस्वार्थी होती. म्हणून ती तिच्या या गुणांमुळे कशी झालेली आहे तर फेमस झालेली आहे. ती सगळ्यांच्या लक्षात राहिलेली आहे की ती कशी नाही आहे तर ती सेल्फिश नाही आहे म्हणून. मग शी रिस्क्स हर ऑन लाईफ फॉर अदर्स. तर आता इथे आपण काय करणार आहोत तर जे हार्ड मिनिंग्स आहे ते हार्ड जे वर्ड्स आहे ते हार्ड वर्ड्स आपण इथे समजून घेणार आहोत. तर बघा इथे आहे पायरेट्स. तर इथे त्याला मध्ये व्हायलेंट ऑफ ॲग्रेसिव्ह. आणि त्यानंतर आहे शिपवॅक म्हणजे द डिस्ट्रक्शन ऑफ शिप ॲट द सी बाय सिंकिंग. म्हणजे जसं की आपण बघितलं होतं की खडकावरती ही जी जहाजफुटी झाली होती त्यानंतर काही लोक जे आहेत ते काय झाले होते बुडले होते आणि काही त्या खडकालाच लटकून राहिलेले होते. क्लायनिंग म्हणजे अटॅच वन सेल्फ टू. एका ठिकाणी जसे ते पकडून राहिले होते लटकून राहिले होते काही पॅसेंजर मात्र बुडून गेले होते आणि काही त्या हिलला किंवा जो खडक आहे त्यालाच लटकून बसले होते. रेस्क्यू म्हणजेच काय तर टू सेव्ह someone from dangerous or difficult situation. ह्या डिफिकल्ट सिच्युएशनमधून वाचवणं जे कोणी काम केलं होतं तर ग्रेस आणि तिच्या वडिलांनी हे काम केलेलं होतं. मग विथ अ हॅवी हार्ट म्हणजे सॅडली तिची जी आई आहे ती खूप जे दुःखी अंतकरणांनी त्यांना काय सांगितलं होतं की तुम्ही स्वतः देखील कसे राहा तर सेफ राहून त्यांना देखील जे काही रेस्क्यू करायचं होतं ऑपरेशन ते देखील तुम्ही काय करा लोकांनाही व्यवस्थित वाचवा आणि तुम्ही देखील सेफ राहा. मग आहे ओअर्स. मग अ पोल विथ अ फ्लॅट ब्लॅड यूज टू रो ऑफ स्टीर बोट आणि दस द वॉटर. जसं आपण बघितलेलं होतं की ते जहाज आहे कोणाचं जहाज तर ग्रेस आणि तिचे फादर हे जेव्हा जहाज घेऊन जात होते तेव्हा मोठमोठ्या अगदी मोठमोठ्या ज्या लाटा आहेत त्या येत होत्या. त्या पाण्याच्या आतमध्ये ती बोट जात होती पुन्हा बाहेर येत होती. तर अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील ग्रेस आणि तिच्या वडिलांनी काय केलेलं आहे तर जे 9 पॅसेंजर आहेत जे खडकावरती लटकून बसले होते त्यांना वाचवण्याचा फुल प्रयत्न ह्या ग्रेस आणि तिच्या वडिलांनी केलेला आहे आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी देखील झालेले आहे. तर बघा समरीमध्ये आपण काय करणार आहोत सारांशमध्ये आपण काय शिकलेलो आहोत तर in this lesson we read the story of a brave girl who lives on a shipwreck. आपल्याला माहिती आहे की ही एक कशी स्टोरी आहे ही एक ट्रू स्टोरी आहे. ही खरोखर घडून गेलेली घटना आहे. एक जहाजफुटी झाली होती आणि तिथे काही पॅसेंजर जे आहेत ते अडकून पडलेले होते. त्यांना वाचवणारी ही एक शूरताई आहे मुलगी आहे जी त्यांना वाचवण्यामध्ये कशी झालेली आहे यशस्वी झालेली आहे. तिच्या वडिलांच्या मदतीने तिने हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते अगदी सक्सेसफुलपणे केलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे आपला जो 2.5 आहे अ हिरोईन ऑफ द सी म्हणजेच समुद्राची जी नायिका आहे ती कोण आहे आपली समुद्राची नायिका आहे अगदी बरोबर समुद्राची नायिका आहे ग्रेसने काय केलेलं आहे तर तिच्या वडिलांसोबत मिळून हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा जो लेसन आहे तो आपण लर्न केलेला आहे. आता आपण ॲक्टिव्हिटी गेम टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर या आधारे देखील काय करणार आहोत हा जो पाठ आहे तो आपण समजून घेणार आहोत.